नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेज आणि फार्मसी कॉलेजची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर आजचा विषय आहे की आजच्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत मेडिकल ॲडमिशनमध्ये फार्मसी ॲडमिशन प्रोसेस. तर फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण 3 टप्प्यामध्ये हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर पार्ट 1 मध्ये पाहणार आहोत आपण डी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस, सेकंड पार्ट मध्ये पाहणार आहोत बी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस आणि थर्ड पार्ट मध्ये पाहणार आहोत आपण फार्म डी ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे, तर सुरुवात करू आपण डी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस पासून. तर जे विद्यार्थी 12वीला आहेत किंवा 12वी झालेले आहे, ज्या विद्यार्थ्यांनी CET एक्झाम दिलेली नाही किंवा नीट एक्झाम दिलेली नाही पण त्यांना फार्मसी करायचं आहे, तर असे सर्व विद्यार्थी डी फार्मसी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. 12वी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा दोन्ही ग्रुप असतील तरी सुद्धा चालेल. यामध्ये जी इलिजिबिलिटी आहे त्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं तसं 12th पास, PCM किंवा PCB ग्रुप किंवा बोथ ग्रुप असतील सुद्धा चालेल. आता डी फार्मसीचं जे ड्युरेशन आहे हे ड्युरेशन 2 वर्षाचं आहे. 2 वर्षामध्ये तुम्ही तुमचं डी फार्मसी कंप्लीट करू शकता. त्यानंतर कोणत्या बोर्ड अंतर्गत येतं, तर बोर्ड हा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अंतर्गत, जे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन ज्याला आपण MSBT म्हणतो, ते MSBT अंतर्गत तुमचं डी फार्मसीचं एज्युकेशन कंप्लीट होतं. आणि जे ऍडमिशन प्रोसेस आहे ती DTच्या माध्यमातून घेतली जाते. आता जवळपास डी फार्मसीचे जे कॉलेजेस आहेत तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर 2023 मध्ये जर कॉलेजची लिस्ट पाहिली तर जवळपास आपल्याला 728 कॉलेजेस हे डी फार्मसीचे आहेत. आणि त्यामध्ये जर गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिले तर गव्हर्नमेंट कॉलेजेस जवळपास 20 ते 25 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर ह्यामध्ये आपण पाहू शकतो तर पुण्यातले जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ज्याला ऍडेड गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो ते आहे भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पुणे. त्याचा कॉलेज कोड आहे 6024. ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमधून डी फार्मसी करायचं आहे पुण्यामधून, तर पुण्यामध्ये जे गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे ते भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पुणे. यामध्ये तुम्ही तुमचं फार्मसीचं एज्युकेशन कंप्लीट करू शकता. आता ह्यामध्ये 12वीला किती टक्के मार्क पाहिजेत किंवा जे ज्याला आपण मेरिट म्हणतो, आता मेरिट हे विशेषतः तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी किंवा इंग्लिश या मार्क्सवर येतं. हे पर्सेंटेज नव्हे, तर ह्या मेरिटवर येतं. जे आता मी तुम्हाला जे आकडे सांगणार आहे हे तुमचे मेरिट नंबर आहे, हे तुमचे पर्सेंटेज नव्हे. त्यासाठी ओपन कॅटेगरी, जे जनरल ओपन कॅटेगरी आहेत त्यांना 85%, लेडीजसाठी 88%, SC जेंट्ससाठी 80%, लेडीजसाठी 81%, ST साठी जेंट्ससाठी 80%, लेडीजसाठी 83%. त्यानंतर NTA, NTB, NTC, NTA ला 84, लेडीजसाठी 83, NTC ला 76, लेडीजसाठी 84. जर OBC कॅन्डिडेट असेल तर जेंट्स OBC ला 81, लेडीज OBC ला 83, EWS कॅन्डिडेट असेल तर 86 आणि TFWS असेल तर 90. यामध्ये 5% TFWS कोटा असतो. TFWS मध्ये ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण फी ही माफ असते. जर तुम्हाला TFWS मधून ऍडमिशन मिळालं तर तुमची संपूर्ण फी माफ असते. तर ह्या सीट्स किती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये टोटल 37,790 ह्या डी फार्मसीच्या सीट्स आहेत. त्यामध्ये TFWSच्या 1,864 सीट आहेत आणि टोटल 39,554 सीट्स ह्या डी फार्मसीच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेली नसेल किंवा CET ला कमी मार्क असतील, 12वीला चांगले मार्क असतील किंवा नीट एक्झाम दिलेली नाही, असे विद्यार्थी डी फार्मसीचा नक्की विचार करू शकतात. धन्यवाद. पुढील भागामध्ये पाहणार आहोत आपण बी फार्मसी ऍडमिशन प्रोसेस पार्ट 2 मध्ये. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.